नमस्कार, VGL कुकिंगमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. आज आपण करणार आहोत कढी गोळे किंवा कढी पकोडे. सगळ्यात प्रथम अर्धी वाटी मुगाची डाळ, अर्धी वाटी चण्याची डाळ 1 तास भिजवलेली आहे. ही आता मिक्सरला आपण वाटणार आहोत. मिक्सरच्या भांड्यामध्ये ही डाळ काढून घेऊया. याच्यामध्ये 1 मिरची, 4 ते 5 लसूण पाकळ्या, थोडं किसलेलं आलं असं आपण घालूया. 1 चमचा जिरं, मीठ, हिंग, 1 चमचा ओलं खोबरं, थोडीशी साखर, अर्धा चमचा ओवा, थोडेसे धने, मिरी पावडर आणि थोडं पाणी असं मिळून आपण हे मिक्सरला वाटून घेतलं. हे एका भांड्यामध्ये काढून घेऊन त्याच्यामध्ये हळद, लाल तिखट, हिंग, थोडी मेथी घातलेली आपण अर्धी वाटी कोथिंबीर पण घातलेली आहे. हे बारीक चिरून आपण घालायचे. आणि ह्यामध्ये तांदूळाचं पीठ घालतो आहोत, साधारण 2 चमचे. आणि हे सगळे एकत्र मिक्स करूया. थोडंसं लिंबू पिळायचं आहे, अर्ध लिंबू आपण पिळलं ह्याच्यात. आणि अर्धा डाव तेलही घातलेलं आहे. तर ह्याचे छोटे छोटे गोळे करून तेलामध्ये तळून घेऊया. तेलामध्ये सोडायचे एकदम छोटे गोळे, की जे छान आतून तळले जातील, कच्चे राहणार नाही. छोटे घातले तर ते बरे पडतात. कढीमध्ये सुद्धा आपल्याला घालताना सोपं जातं. अशा पद्धतीने ही भजी काढून घ्यायची. छान खरपूस तांबूस अशी तळून घ्यायचे. मध्यम आकाराच्या गॅसवर ही भजी आपण तळली. आता त्याच मिक्सरमध्ये आपण दही घालतो आहोत. साधारण 1 बाउल भरून दही किंवा 1.5 वाटी अंदाजे दही घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये हे जे आपण भज्याचं डाळीच्या पिठाचं जे वाटण केलेलं होतं ते 1 चमचा घातले. चवीपुरतं मीठ, हळद घातली आहे. आणि हे वाटून तयार करून घेऊया. आता ज्या कढईमधून आपण भजी तळली त्याच तळणीचं 2 डाव तेल आपण फोडणीसाठी घेतलं आहे. त्याच्यामध्ये मोहरी, 2 हिरव्या मिरच्या, 1 लाल मिरची, थोडं जिरं, असं फोडणीमध्ये घातलंय. आलं जे थोडंसं किसलेलं होतं ते घातलंय. कांदा घातलाय थोडा, कढीपत्त्याची पानं, हे तेलावर सगळं परतून घ्यायचं. लाल तिखट, हिंग, मेथीची थोडी पानं ह्याच्यामध्ये घालायची आहेत आणि कोथिंबीरीची पानं सुद्धा यामध्ये घालायची आहेत. धना पावडर, थोडीशी जिरा पावडर,
आणि जे आपण दही मिक्सरवर घुसळून घेतलं तेही आता या कढईमध्ये ओतूया. तर ही कढी याला चांगली हळूहळू बारीक गॅस करून उकळी द्यायची आहे. आणि याला जास्त पाण्याचा वापर केलेला नाही, नुसतं दही घुसळून घेतलंय, थोडं जरुरीपुरतं फक्त पाणी घातलंय. आता ही भजी ह्याच्यामध्ये उकळी आल्यानंतर आपण सोडूया. अशा प्रकारे ही कढी गोळ्याची आपली रेसिपी तयार झाली आणि ही डिशही तयार झाली. खायला अतिशय चविष्ट, तोंडाला चव आणणारी आणि आपल्या शरीराला पण उत्कृष्ट अशी ही कढी तुम्ही नक्की करून बघा, तुम्हाला नक्की आवडेल. हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब